जनीहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. तुटे वाद संवाद तो हितकारी. हे पालुपद नसले तरी हे 113, 14, 15 असे तिन्ही श्लोक आशयाचा विचार करता वादविवादासंबंधीचेच आहे. 115व्या श्लोकावरून ते स्पष्ट होते. शास्त्रकारांनी संतांनी स्वतःच्या वाङ्मयातून माणसाच्या हिताचे ते काय हे पुष्कळ सांगितले. विद्वानांना ते चांगले अवगत असते. त्याच्या आधारे ते प्रवचने करतात, व्याख्याने देतात, वादविवाद करतात, खंडन करीत फिरतात, पण स्वतः वागताना मात्र त्या शास्त्राचा उपयोग करीत नाहीत. स्वतःच्या हिताचे जे ते नेमके टाकून देतात आणि असे वागण्यालाही पुन्हा शास्त्राधार आहे असे सांगतात. एका तज्ज्ञाने एका रोगाला एक औषध लिहून दिले. रुग्णाने विचारले की कसे वापरायचे. चिकित्सक गडबडीत होता. तो म्हणाला त्या बाटलीवर लिहिले असेल तसे करा. त्याने औषध आणले. बाटलीवर लिहिलेले होते की कीप द बॉटल टाईटली कॉर्क्ड. हे चांगले ठळक होते. 20-25 दिवसानंतर भेट झाल्यावर वैद्याने विचारले की काय म्हणते प्रकृती. आहे तशीच आहे हो. अहो औषध आणले नाहीत का. आणलं की. मग घेतलं ना. कसे घेणार. म्हणजे काय. अहो तुम्ही सांगितलं होतं की बाटलीवर सूचना असेल तसे करा म्हणून. बाटलीवर ठळक शब्दात लिहिले होते बाटली घट्ट बूच लावून ठेवा. मी बाटली तशीच ठेवली. असे कसे हो. असे वैद्याने म्हणताच तो फार शहाणा रोगी वैद्याशीच भांडू लागला की तुम्ही सांगितले होते म्हणून. विद्वानांचे पंडितांचे असेच होते. सगळे पांडित्य प्रक्रियेचे. प्रक्रिया कशासाठी ते कोणी लक्षातच घेणार नाही. हे म्हणणे म्हणजे बूच घट्ट लावून ठेवणेच आहे. अहंकारामुळे असे होते. ते आपणहून हिताकडे जाणार नाहीत. योगायोगाने क्वचित हितच त्यांच्या समोर आले तर हे त्याला डावलून दुसरीकडे जाणार आणि तरी आपले चुकले असे त्यांना वाटणार नाहीच. हीच अहंता. माझ्यासारखा दुसरा कोणी शहाणा नाही. मला वाटते तेच योग्य. माझ्या विरुद्ध कोणी असता कामा नये. कोणी तसा असेल तर तो मूर्ख. मीच कसा योग्य आहे ते त्याला पटवून दिलेच पाहिजे या विचारानेच सदा वागणार. आयुष्य असेच जाते. असे पंडित मेले म्हणजे त्यांच्या अहंकाराच्या दोषामुळे ते ब्रह्मराक्षस होतात असे समर्थांनी म्हटले. भूतपिशाच्यांपैकी ब्रह्मराक्षस हा एक वर्ग आहे. या योनीतून लवकर सुटका होत नाही असे मानले जाते. श्री वामन पंडितांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांना वादविवाद करण्याची फार आवड. ते ठिकठिकाणी जाऊन वादामध्ये पंडितांना हरवीत आणि अजिंक्यपत्रे मिळवीत. त्यांना दिवसा मशाली लावून हिंडण्याचा मान होता असे म्हणतात. तर हा मान देणारा मोठा विनोदी असला पाहिजे. असो, वामन पंडित दिग्विजय करीत हिंडत असताना त्यांना काही अडचणीमुळे एका पिंपळाच्या पारावर रात्र काढण्याचा प्रसंग आला. अपरात्री तिथे 2 भूते एकमेकांशी बोलत होती. एक त्या पिंपळावरच राहत होते आणि दुसरे पाहुणे आले होते. ते पाहुणे भूत म्हणत होते, चांगला आहे रे हा पिंपळ. तुझ्या शेजारच्या दुसऱ्या फांदीवर मी राहू का. छे छे, ती फांदी राखून ठेवली आहे. कोणा करता. वामन पंडिता करता. हा अहंकारी विद्वान जयपत्रे मिळवीत हिंडत असतो. तो मेल्यावर ब्रह्मराक्षस होणार आहे. तो येणार आहे त्या फांदीवर. तू आपली सोय दुसरीकडे पहा. हे ऐकून वामन पंडितांना फार पश्चाताप झाला. ते अहंकार टाकून रामदास स्वामींना शरण गेले. सर्व इतिवृत्त त्यांना कळवले आणि अभय मागून बोध करण्याची विनंती केली. ते पुढे मोठे भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध झाले. अहंकारामुळे पांडित्य निरुपयोगी ठरते. पूर्वी जीविकेसाठी ब्राह्मण वर्गाला पांडित्य संपादन करावे लागत असे आणि मग विद्वत्तेचा अहंकार त्यांना उर्मट बनवी. सर्वांकडे ते तुच्छतेने पाहत. परिणामी ते अधोगतीला जात. म्हणून तुकोबाराय आपल्या एका अभंगात म्हणतात की बरा देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभेची असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काही, तरी पडतो अपायी. सेवा चुकतो संतांची, नागवण हे फुकाची. गर्व होता ताठा, जातो यमपंथे वाटा. तुका म्हणे थोरपणे, नरक होती अभिमाने. विद्वत्तेशी विद्येशी थोरपणाशी विरोध नाही. त्याज्य आहे तो अभिमान, गर्व आणि ताठा. विद्वत्तेने खरे म्हणजे नम्र असायला हवे. विद्या विनयाने शोभते असे म्हणतात.
म्हणजे ज्ञान. ज्ञान ईश्वराचे अस्तित्व पटवून देते, त्यांचे सामर्थ्य, त्याचे सर्वज्ञत्व सांगते, त्याच्या स्वरूपाचा बोध करते. आता या ईश्वरी सत्तेपुढे कोणी मोठा, श्रेष्ठ, थोर, विद्वान ठरणे शक्य आहे काय? वेदही ज्याची निश्वसिते आहेत त्याच्याहून अधिक शहाणपण कोणाजवळ असणे शक्य आहे? सर्वसमर्थ ईश्वराच्या या अनंत अपार सृष्टीत मीच एक तेवढा कोणी पंडित असे म्हणणे हे डबक्यातल्या मासोळीने प्रचंड देवमाशाचे अस्तित्व नाकारण्यासारखे आहे. मल्ल नको अति मल्ल घने रे, गर नाही तो बाहर बहुते रे, हे शहाणा म्हणणाऱ्यानंतरही विसरता कामा नये. माणसाजवळ शहाणपण, विद्वत्ता, चातुर्य, बुद्धिमत्ता, वक्तृत्व हे सर्व गुण असावेत. नसले तर ते मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्याकरता श्रम करावेत, अभ्यास करावा, परिश्रमपूर्वक पांडित्य मिळवावे. इतरांनी वाटले तर या गुणांची जाणीवही ठेवावी. पण हे गुण ज्याच्याजवळ आहेत त्याला मात्र त्याची अंतापूर्वक जाणीव नसणे हेच भूषणाचे आहे. पण तसे क्वचितच आढळते. गुण नसणाराही स्वतःला सद्गुणांचा पुतळा समजतो. असणार तर काय, बिडाच्या लोखंडासारखा ताट असतो. माणसाला पाय असावेत, ते बळकटही असावेत, असतातही. पण त्यांचा उपयोग स्वतःच्या मार्गाने चालण्याकरता करायचा असतो, दुसऱ्याला लाथा मारण्यासाठी नाही. स्वतःच्या जवळच्या गुणांचे तसेच असावे. दुसऱ्या गुणाच्या लक्षात आणून देण्यासाठी व त्याला हिणवण्यासाठी गुणांची जाणीव ठेवू नये. बोलणाराची गाजरे विकतात, न बोलणाराची कस्तुरी विकत नाही असे म्हणतात. व्यापार धंद्यात प्रसिद्धी अपरिहार्य मानली जाते, पण ते निदान धंद्यापुरते तरी असावे. तो स्वभाव होऊ नये, त्याला लोकेशनेचं स्वरूप येऊ नये, पण तेवढे तारतम्य राहत नाही. अलीकडे तर आपल्या गुणांची दुसऱ्याला जाणीव करून देणे हेच महत्त्वाचे मानले जाते. एका लेखकाने स्वतःचे एक नवीन लिहिलेले पुस्तक वृत्तपत्राकडे अभिक्रयाकरता पाठवले. एक संपादक त्याला वाटेत भेटले आणि आपणहून म्हणाले, क्या हो, बरेच दिवस झाले तुमच्या पुस्तकावर अभिप्राय द्यायचा राहिलाय. ठीक आहे, येऊ दे सावकाश. का असे करता? काय अहो, तुम्हीच लिहून पाठवा ना. हो, असे कसे, हे योग्य नाही. अहो, सगळे असेच करतात. आम्ही ते काट छाटून प्रसिद्ध करतो. अभिप्राय देणारी अधिकाराची माणसे तरी कुठे आहेत? आमच्याकडे अलीकडे पुस्तकं येतात ते प्रशंसापर अभिप्रायाचे कागद घालूनच. तुमचेच एक नुसते आले म्हणून मागे पडले. त्या लेखकाने आपली पुस्तके पुन्हा अभिप्रायाकरता कुठे पाठवलीच नाहीत. हे आत्मप्रसिद्धीचे युग आहे, असे केलेच पाहिजे, नाहीतर मागे पडावे लागेल असे लोक मानतात. स्वतःला ते करता येत नसेल तर कोणा प्रशंसा करणाराची नियुक्ती केली पाहिजे. त्याकरता सध्या पुष्कळ विद्वान भाड्याने मिळण्यासारखे असतात. येथे विद्वान भाड्याने मिळतील असा एक लेखच 30-35 वर्षापूर्वी प्रकाशित झाला होता. आता हे प्रमाण आणखीनच वाढले असेल. निवडून यायचे असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे, खूप पैसा आणि कोणत्याही मार्गाने मिळवलेले 2-5 लाख रुपये, आणि स्वतःची प्रशंसा करीत आपला मोठेपणा सांगत अखंड हिंडणे. हे अलीकडे आवश्यकही असेल, पण योग्य आहे असे मला वाटत नाही. लोकसत्तात्मक व्यवस्थेचा एरवी चांगला असलेला शासन प्रकार अयशस्वी झाला, भ्रष्टाचाराने किडला, तो यामुळेच. ज्याच्याजवळ चांगले गुण आहेत त्याला लोकांनी आपणहून निवडून दिले असते तर लोकराज्य कल्याणकारी ठरले असते. आज ते स्वतःचे असले नसले गुण मिरवणाऱ्या, प्रचारतंत्रे आत्मसात केलेल्या स्वयंमन्य स्वार्थी पुढाऱ्यामुळे स्वाहाकारी ठरले आहे. ऐहिकातही स्वतःच्या गुणांची प्रशंसा परिणामी लाभदायक ठरत नाही, परमार्थात तर ती फारच घातक ठरते. म्हणून समर्थ आवर्जून सांगत आहेत, मना सर्व जाणीव सांडून राही. जय जय रघुवीर समर्थ.